नमस्कार मित्रांनो आता आपण आलोय बोरणे गावामध्ये. म्हणजे ठोसेघरला जो रोड जातो त्या रोडला एक बोरणे गाव आहे. तर तिथं श्रीमती काशीबाई माधवराव गावंड संग्रहालय आहे. या इथे तुम्ही बघू शकता. तर हे संग्रहालय आहे. तर या संग्रहालयामध्ये आपण आता बघायला जाणार आहोत की काय काय या संग्रहालयामध्ये अँटिक वस्तू आपल्याला बघायला मिळतात, जुन्या वस्तू. तर आतमध्ये आता मी संग्रहालयाच्या गेटमधून आत आलोय आणि आता आतमध्ये आपण थेट संग्रहालयाकडे चाललोय. आतमध्ये इथं तुम्ही बघू शकताय. आतमध्ये बघायला गेलं, जुन्या ज्या गाड्या आहेत त्या आपल्याला बघायला भेटतात. आपण म्हणतो अँटिक गाड्या वगैरे, त्या सगळ्या इथं तुम्हाला बघायला मिळतील. तर इथून आतमध्ये आपल्याला गेट आहे. मित्रांनो, या संग्रहालयाची प्रवेश फी 20 रुपये आहे आणि टायमिंग आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. या ठिकाणी बघू शकता की ते जुन्या वस्तू तुम्हाला बघायला मिळतील. हे जुने हंडे तांब्याचे. तर या ठिकाणी बघू शकता की ते जुन्या वस्तू आहेत सगळ्या. फिरकेचे प्रवासी तांबे बघू शकता. रशियामधील हा ग्लास आहे जुना. लाकडी खलबत्ता, जुने ग्लास. दुसरे गोळी ग्लास आहे ते आमच्या घरी आहे. जुने हंडे बघू शकता पाण्याचे. राजस्थान, आसाम, मथुरा, महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे कलाकार आहे. काशी, खालचा अंडा तो काशी मधला. पंजाब मध्ये कसे आहेत बघू शकता. थायलंड मध्ये तिकडे बघ, पंढरपूर, महाराष्ट्र. वर्मा. त्याच्या आतमध्ये नाणे येतात ना बाहेर. नाण्यांनी भरलंय, जुन्या नाण्यांनी. मुघल तोफ. मुघल तोफ आणि तोफीचे गोळे इकडे आहेत. जुना टाईप टाईपरायटर. आणि हे कॅसेट म्हणजे आपण ऐकतो गाणी ते मूवीमध्ये बघितलं असेल. आपण बघायला मिळतं. हे आपलं हेल्मेट सैनिकांचं. इकडे पण तांब्या अंडे भरपूर आहेत इकडं. म्हणजे चहाची किटली दिसते. विपाळे, चौपाळे मराठी वाढते लोकांकडे. ह्या आहेत श्रीमंती काशीबाई माधवराव गावंड यांच्या घराण्यातील लोकांनी हे केलेले आहे. पाणी तापवायचं आपला बंब. असे काय काय आता पण असतात ते. राजस्थानी दागिने, पैसे पेटी. हे आहेत मित्रांनो माधवराव काशीनाथ गावंड यांच्या घराण्यातील लोकांनी हे सगळं केलंय. मेडल्स आहेत वेगवेगळे मेडल. बघू शकता जुनी नाणी, ससे, हंडे वगैरे. किती नाणी गोळा तयार होऊन. सर्टिफिकेट बघू शकता किती आहेत. जुनी चेअर. इथे बघू शकता मित्रांनो जुने चाकू वगैरे सगळे आहेत.
छोटे छोटे किती अवजार आहेत बघू शकता. शिवकालीन पण आहेत तसे, त्याच्यानंतरचे पण आहेत, म्हणजे जुने आहेत सगळे. छोटे छोटे हत्यार आहेत, नवीन जुने सगळे याच्यात मिक्स आहेत. वंदे मातरमचे चित्ररूप येतात. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी फुल्ल कुसुमित. हे सगळं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. वंदे मातरचं जे चित्ररूप आहे ते सगळे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. एकदा बघू शकता इकडे सगळे कॅसेट्स वगैरे, जुने कॅसेट्सचे हे सगळे आहे. अशी ही बनवा बनवा, हे काय आहे? अशी बनवा बनवायचं आहे बघ. विशाल असायचा का हा 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 पिक्चर बघू शकता. अशी बनवा बनवायचं आहे. टेप राहिलं सीडी. हे मौल्यवान दगड पण आहेत इथं मित्रांनो, बघू शकता ते. हा इकडे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे दगड, शंख शिंपले समुद्रातले वगैरे यात दिलेले. लॉक बघू शकतो मित्रांनो, लॉक कसले जुने लॉक आहेत. वेगवेगळे लॉक आहेत बघू शकता. हे लॉकचे केवढे मोठे मोठे लॉक आहेत बघू शकता. हे तुम्ही भूलभुलैया पिक्चर मध्ये बघितलं असेल. इकडे तोफ आहे, खाली तोफेचे गोळे, ही दगडी उसळ. इकडे मौल्यवान दगड आहेत सगळे, बघू शकता तुम्ही. हे सगळं माझं शिक्षण आलं मित्रांनो. कॅमेरे वगैरे, फोटोग्राफरचे किती जुने जुने कॅमेरे बघू शकता. जर्मनी मधला टीव्ही छोटा. हाताने विणलेलं आहे मित्रांनो. वेगवेगळे सगळे मित्रांनो हत्यार आहेत. कट्या, वाघनख पण आहे खाली, वाघनख. या साईडला बघितलं तर सगळे भाले आहेत.
स्टाफ आहेत मित्रांनो. ही गाडी बघू शकता, आर्मीची गाडी आहे, जुन्या आर्मीची गाडी आहे. ही गाडी मेन म्हणजे मित्रांनो दुसऱ्या मजल्यावरती आणून ठेवली त्याची आणल्या पण ब्रिटिशकालीन बंदूक आहे. सायकल ब्रिटिशकालीन सायकल कशी आहे कशी आम्ही सायकल होतो. हेल्मेट आणि चिंका वेगवेगळ्या प्रकारची चिंका. मुघल नाणे नाणे मुघलांच्या काळातील नाणे मित्रांनो. शेरशाह सुरी यांच्या काळातील नाणे ती प्राचीन महत्वाचे सांगितले ते संग्रह केलाय मित्रांनो. ही तिकीट वेगवेगळी तिकीट आहेत मित्रांनो, वेगवेगळ्या देशातली वेगवेगळी काळातली. इकडे बंदुका बघू शकता तुम्ही, किती हत्यार आहेत इथं. आपल्याला बघितलं तर सगळे हत्यार बंदुकाच बघायला भेटतात. वेगवेगळ्या काळातलं एवढं जबरदस्त आपलं ते इस्त्रीजन, कुठल्या कुठल्या देशातल्या इस्त्री बशी वगैरे किती अँटिक पीस आहेत मित्रांनो. चॉकलेट साचा अँटिक वस्तू जुने 5 रुपये. चा दिवा, जुन्या काळातला दिवा, सिग्नल लाईट, दुर्बीन, टेलिफोन जुना, रशियन. किरण राम गावंड यांनी हे संग्रहालय उभं केलंय. बघू शकता हे किरण राम गावंड आणि सुजाता किरण गावंड यांनी हे संग्रहालय उभं केले. त्यांच्या फॅमिलीची इथं माहिती दिलेली आहे सगळं. आणि त्यांच्या घराण्यातील जे लोक होते ते जास्त करून आर्मी, नेव्ही, पोलीस यांच्यात मोठे मोठे ऑफिसर्स होते. त्याच्यामुळं त्यांना मला वाटते हे सगळं वस्तू मिळाल्या असतील. आपण वेगवेगळे फळ्या वगैरे
तर असं हे मित्रांनो संग्रहालय होतं. बघू शकता किती अँटिक वस्तू आहेत एकदम जुन्या काळातल्या, ज्या आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाहीत अशा वस्तू या संग्रहालयात आपल्याला बघायला मिळते. आणि फर्स्ट टाइम इतक्या जुन्या वस्तू बघितल्या. खूपच जबरदस्त संग्रहालय आहे. आणि आपल्या साताऱ्यामध्ये ठोसेघरला जाताना तुम्ही कधी पण फिरायला येत असताना या संग्रहालयामध्ये येऊ शकता आणि एवढ्या वस्तू बघायला मिळतील. आणि इथं बाहेर पण तुम्ही बघायला गेलं तर इथं आतमध्ये आता मला वाटतं व्यवस्थित दिसत नसेल कॅमेरामध्ये अंधार असल्यामुळे, पण इथं सगळ्या अँटिक गाड्या आहेत, जुन्या गाड्या. एवढ्या सगळ्या जुन्या वस्तू यांनी साठवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. खूपच जबरदस्त आणि एकदम भन्नाट असं संग्रहालय आहे. कधी पण बघायला या तुम्ही ठेवू शकता. आणि फक्त प्रवेश फी फक्त 20 रुपये. त्यांनी प्रवेश फी सुद्धा जास्त ठेवलेली नाहीये, एवढ्या अँटिक वस्तू असून सुद्धा. खूपच मस्त संग्रहालय आहे. अवश्य इथं भेट द्या. इकडे बघू शकता दादाजी गावंड फाउंडेशन ट्रस्ट तर्फे आश्रम कार्यालय, आश्रम पण आहे इथं. आणि ही संग्रहालयाची मेन बिल्डिंग आहे. इथं पण बघू शकता जुनी मर्सिडीज बघायला भेटेल तुम्हाला. कसली गाडी आहे बघा, जबरदस्त.